जय हिंद. नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमंडळींनो आणि माझ्या भारतीय नागरिकांनो. मी प्रथमतः आपलं स्वागत करतो माझ्या चॅनलवरती. तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ते म्हणजेच IAS ऑफिसर आणि MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच आमदार. ओके, तर या दोन पदामधला आपल्याला आज डिफरन्स बघायचा आहे की यामध्ये कोणतं पद हे पॉवरफुल आहे. नेहमी विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात, समाजाचे प्रश्न असतात की याच्यामध्ये दोघांमध्ये कोण पॉवरफुल आहे. प्रथमतः तर मी तुम्हाला यामध्ये सांगतो, आपण एक एक पॉइंट त्यामध्ये घेऊ. एका साईडनं आपण घेऊ IAS आणि एका साईडनं घेऊ आपण MLA, म्हणजे एका साईडनं आपण घेऊ त्यामध्ये IAS अधिकारी म्हणजेच प्रशासकीय अधिकारी आणि एका साईडनं आपण त्यामध्ये घेऊ ते म्हणजेच विधायक म्हणजेच मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे. तर बघा, आपण सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला यामध्ये सांगतो की प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न असते की मला IAS बनायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं काही स्वप्न असते किंवा व्यक्तीचं पण त्यामध्ये स्वप्न असते की मला MLA बनायचं आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला यामध्ये खूप महत्त्वाचं डिस्कस यामध्ये करत आहे आणि एक महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये करत आहे. तर ते तुम्ही अगदी कॉन्सन्ट्रेशननं आपल्या हृदयामध्ये न्या आणि हृदयातून ब्रेनमध्ये न्या आणि ब्रेनला इन्स्पायर करा. बघा, तर यामध्ये पहिला पॉईंट आपण त्यामध्ये घेऊ. आता प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असते मला IAS अधिकारी बनायचं आहे. तर IAS अधिकारी बनायचं आहे, नेमकं कशासाठी तुम्हाला बनायचं आहे हा प्रश्न आपला पहिले रेडी पाहिजे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्ही पहिले स्वतःचं सॉट ॲनालिसिस करायचं. ठीक आहे. कोणतंही ध्येय ठरवण्याचं आहे तर स्वतःचं सॉट ॲनालिसिस आपल्याला करावं लागते. सॉट ॲनालिसिस म्हणजे त्यामध्ये तुमची क्षमता काय आहे, तुम्ही ते करू शकता का. नंतर तुम्ही 24/7 जनतेला तुम्ही न्याय देऊ शकता का. नंतर त्यामध्ये तुमच्यावर कितीही समस्या अडचणी आल्या तर तुम्ही त्या समस्येची सोडवणूक करू शकता का, तुम्ही त्याच्यावरती मात करू शकता का. ह्या जर क्षमता तुमच्यामध्ये असेल आणि आतापासून तुमच्या रक्तामध्ये जर असं असेल की आपल्याला आपल्या जनतेला किंवा आपल्या समाजाला आपल्याला मदत करायची आहे, सहाय्य करायचं आहे, तर त्यांची सेवा आपल्याला करायची आहे, ते बी अगदी पैसे न घेता, तरच आपण त्या क्षेत्रामध्ये आलं तरच आपला भारत देश हा विकसित होईल आणि जनतेला न्याय मिळेल. ओके, तर याचे प्लस पॉइंट काय आहे, याचे मायनस पॉइंट काय आहे, हे दोन्हीचं आपण डिस्कस त्यामध्ये लास्ट पर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा. लास्ट पर्यंत मी तुम्हाला सांगतो, अगदी लास्टला मी त्या सांगतो तुम्हाला याचे डिमेरिट्स काय आहे आणि मेरिट्स काय आहे. बघा, आता यामध्ये आपण बघू IAS अधिकारी तुम्हाला बनायचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन केलं की आपल्याला हे पॉइंट किंवा हे कौशल्य आपल्याकडे पाहिजे, हे गुण आपल्याकडे अवेलेबल आपल्या रक्तामध्ये पाहिजे. ठीक आहे. फक्त आपलं टार्गेट असं नाही पाहिजे की फक्त पगार आहे, सिक्युरिटी आहे, 65 वर्षापर्यंत आपल्याला नोकरीची संधी आहे. ठीक आहे. आपल्याला पॉवर येते, लोक म्हणतात वाव किती मोठा झाला, लाल दिव्याची गाडी मिळते, आता लाल दिवा बंद झालेला आहे, निळ्या दिव्याची मिळते. नंतर 24/7 तुम्ही लोकांसाठी धावून आले पाहिजे. फक्त वृद्धासाठी, पॉवरसाठी, लग्नासाठी, छोकरी भाकरी नोकरी यासाठी न करता ह्या क्षमता आपल्यामध्ये असल्या पाहिजे. हे रिक्वेस्ट आहे तुम्हाला, आपल्यामध्ये क्षमता असू द्या, ह्या क्षमता तुम्ही डेव्हलप करा. आणि नसतील तर तुम्हाला जर खरंच तिकडे जायचं असेल तर तुम्ही काय करा, NGO असते, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. तर NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनला तुम्ही जॉईन व्हा, कनेक्ट व्हा आणि त्यामध्ये असे विविध कामं केले जातात. एज्युकेशन संबंधित असो किंवा एखाद्या स्लम्स एरियामध्ये जाऊन तुम्ही विद्यार्थ्याला टीचिंग करू शकता किंवा फुटपाथवर राहणारे लोक आहेत त्यांच्या समस्या तुम्ही जाणवू शकता किंवा अशी विविध दिव्यांग अपंग लोक असतात, त्यांच्या काय समस्या आहे, कोणकोणत्या समस्या त्यांना आहे, त्यांच्या समस्याची सोडवणूक तुम्ही आतापासून सुरुवात करायची आणि अगदी त्यामध्ये निस्वार्थपणे तुम्हाला 1 वर्ष तरी काम करावं लागेल. तेव्हाच तुमच्या ब्रेनला ती सवय होईल आणि ती ब्रेनला सवय झाल्यानंतर आपल्याला समाजासाठी आपण काम करू शकू, ही क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. तर अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर हे IAS बनण्याचं स्वप्न किंवा IAS बनण्याचं जे क्षेत्र आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, ही एक सेवा आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला UPSC परीक्षा द्यावी लागते, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू. 3 टप्पे त्यामध्ये होतात आणि ते टप्पे पार करून आपल्या क्षमता ह्या पाहिजे, तेव्हाच आपण प्रॉपर अधिकारी होऊन जनतेला तत्पर न्याय देऊ शकतो. ठीक आहे. आता तुम्ही असे पण उदाहरण त्यामध्ये ऐकले असेल, काही ऑफिसेस गव्हर्नमेंटचे असे असतात की त्यामध्ये अधिकारी वेळेवर येत नाही, अधिकारी व्यवस्थित फाईलवर काम करत नाही, लोक त्यामध्ये 300-400 किलोमीटरवरून चक्रा मारतात, त्यांचं तिथं काम होत नाही.
ते त्यांच्या रुतब्यामध्ये असतात, प्रॉपर ते कुठं नेमकं काय काम करतात, तर याची कोणाला कल्पना नाही. त्यामध्ये मीडिया पण त्याची काही म्हणजे मीडिया सुद्धा त्यांना चेक करत नाही, कोणतं त्यामध्ये MLA सुद्धा चेक करत नाही, किंवा कोणतं त्यामध्ये एखादा सुजाण नागरिक सुद्धा त्यामध्ये चेक करत नाही. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते पण बघणार आहे की तुमचे हक्क काय, तुमच्या जबाबदाऱ्या काय, आणि कशा पद्धतीनं विविध ऑफिसेसचे कार्य हे चालतात, फाईलवरती कसे साईन केल्या जातात, काय त्यांचे डिमांड असतात, कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो किंवा कसा रोखला पाहिजे आपण. सर्वच अधिकारी तसं नसतात, तर त्यामध्ये 90% अधिकारी चांगले आहेत, तर 10% फक्त त्यामध्ये त्यांच्या काहीतरी वेगवेगळ्या स्वार्थासाठी डिमांड असतात. पण त्याच्यामध्ये काम चुकारपणा न करणे, म्हणजे आपण आतापासून आपल्याला सवय लागली पाहिजे की आपल्याला काम चुकारपणा करायचा नाही. आतापासून आपल्याला सवय लागली पाहिजे की 24/7 आपण समाजासाठी तत्पर असलं पाहिजे, टू दी पॉइंट. ठीक आहे. आणि किती समस्या आल्या तरी आपण घाबरता कामा नये. ही कौशल्य जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही आज IAS अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, त्यामध्ये SDPO, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, SP, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस हे तुम्ही बनू शकता. ठीक आहे. हे झाले तुम्हाला चांगली क्षमता आपल्या पाहिजे तरच तुम्ही ते बनू शकता. दुसरं, त्यामध्ये भरपूर तुम्हाला असे आव्हानं येतात, आंदोलनं चालतात आपल्या जिल्ह्यामध्ये. ओके. नंतर कोणी आत्महत्या करते, शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतात, भिकारी लोकांचे काही प्रश्न असतात, गरिबांचे काही प्रश्न असतात, काही योजना तिथं जात नाही. तुम्हाला MLA चे MP चे कॉल येतात, तुम्हाला राज्याचे CM, चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री यांचे कॉल येतात की हे काम करायचं, हे करायचं. तर असे विविध दबाव त्यामध्ये सुद्धा येत राहतात. तर ते दबाव सहन करण्याची क्षमता, ते लीडर, त्याला नेतृत्व करण्याची क्षमता हे आपल्यामध्ये पाहिजे. आणि ही क्षमता जेव्हा तुमच्यामध्ये असेल, जर तुम्ही त्यामध्ये अष्टपैलू प्रमाणे तुम्ही जर काम करत असाल, तुमच्या रक्तामध्ये जर हे असेल, तर त्यामध्ये आपण गेलं पाहिजे. अदरवाईज हे क्षेत्र आपलं काही कोणीही MPSC UPSC करेल, IAS बनेल असं नाही. तुमच्या क्षमता त्यामध्ये महत्वाची आहे. काही अधिकारी असं आहे की तिथं तुम्हाला, हा पण मी त्याचं बेनिफिट सांगतो, काही अधिकारी पोस्टिंगवर जाऊन आत्महत्या करतात. काही पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या पण आहे अगोदर, काही IAS अधिकाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे, कारण त्यांचं प्रेशर ते हे नाही करू शकले, म्हणजे त्यांच्या क्षमताच तेवढ्या नव्हत्या. म्हणून आपल्याला एवढं बळकट बनवायचं आहे की आपल्याला हजारो जरी लोक आले, हजारो जरी संस्था आल्या, हजारो जरी प्रश्न आले, हजारो जरी समस्या आल्या, तरी ते आपल्याला सॉल्व्ह करण्याचं आपल्यामध्ये एवढी पॉवर, सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे, तरच हे आपलं क्षेत्र आहे. अदरवाईज आपलं क्षेत्र नाही. आता आपण IAS म्हणजे प्रशासकीय अधिकारी याची आपण चर्चा यामध्ये केली. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे MLA म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आता मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच काय, विधायक, आणि विधायक म्हणजेच काय, आमदार. आता बघा, आता IAS ची पॉवर जास्त आहे की आमदाराची पॉवर जास्त आहे? तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगतो, जे अंगठेबहाद्दूर आमदार बनतात तर त्यांची जी पॉवर आहे कमिशनर लेवलची पॉवर असते. एक IAS अधिकारीला तेवढ्या तिथपर्यंत जाण्यासाठी त्याला 10 ते 15 वर्ष त्याला म्हणजे सर्व्हिस मध्ये काढावं लागतात, तेव्हा तो MLA च्या पॉवर एवढा होतो. मग बघा, तर MLA हे इलेक्टेड असतात, याला लोक निवडतात. ठीक आहे. मतदान पद्धतीनं पक्ष, ज्याचा पक्ष बहुमताला ते MLA बनतात. आणि याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागते. ठीक आहे. 3 वर्ष मेहनत घ्यावी लागते, ट्रेनिंग होते, नंतर आपल्याला ती पोस्टिंग मिळते. पण ती पोस्टिंग मिळाल्यानंतर आपल्याला 10 वर्ष त्यामध्ये काढावे लागतात, आणि 10 वर्ष काढल्यानंतर आपण चीफ सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी होतो. आणि हे MLAचं जे पद आहे, म्हणजे विधायक किंवा आमदार यांचं पद हे जॉईंट सेक्रेटरी लेवलचं आहे, पण ते फक्त 5 वर्षासाठी आहे आणि MLAचं आहे. खूप काही जबाबदाऱ्या त्यांच्या असतात, खूप काही ते काम करू शकतात. ठीक आहे. आता तुम्हाला त्याचे तुम्हाला कौशल्य सांगतो की MLA बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. जर आपल्याला आमदार किंवा MLA आपल्याला बनायचं असेल तर त्यामध्ये आपला जो संवाद आहे, आपल्याला भाषण करता आलं पाहिजे. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लोकांच्या समस्या आपल्याला जाणून त्याच्यावर तोडगा काढता आला पाहिजे, हे दुसरं कौशल्य. तिसरं कौशल्य म्हणजे आपण 24/7 हे समाजासाठी धावून गेलो पाहिजे, हे तिसरी गोष्ट झाली त्यामध्ये. चौथी गोष्ट, त्यामध्ये तुमच्यावर कोणताही गुन्हा असता कामा नये, क्राईम रेकॉर्ड बनता कामा नये. ठीक आहे. आता तर क्राईम वाले जास्तीत जास्त आरोपी, जे क्राईम वाले आहे, गुन्हेगार आहेत, तेच राजकारणामध्ये आहे, तर हे असं असता कामा नये. ठीक आहे. तर जनतेने बी अशा चांगल्या चारित्र्यवान व्यक्तीला, उमेदवारालाच निवडून द्यायला पाहिजे. आणि जो जे 5 वर्षामध्ये त्यांचं कालावधी असते, ज्यांनी 5 वर्षामध्ये आपल्या भागासाठी, आपल्या प्रभागासाठी, आपल्या सिटीसाठी किंवा आपल्या तालुक्यासाठी जे काही काम केलं, त्याचा रिझल्ट बघा सर्व जनतेने, तोच विचार करा. कोणत्याही पक्षाचा विचार न करता त्या व्यक्तीला आपण त्यांचे गुण बघा की त्यानं काय काम केलं, कसं केलं, कशा पद्धतीचा तो व्यक्ती आहे, चारित्र्यवान आहे की गुन्हेगार आहे, तर त्यालाच आपण वोटिंग करायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं असं चांगलं जर चारित्र्यवान अधिकारी आणि चारित्र्यवान MLA जर बनले तर आपला भारत देश हा विकसित व्हायला वेळ लागणार नाही.
तर जनतेने पण याचा विचार करायला पाहिजे आणि जनता सुद्धा आता हुशार झालेली आहे, एज्युकेटेड झालेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये इलेक्टेड करायला पाहिजे. कारण IAS ऑफिसरांचं सिलेक्शन होते, एक्झाम थ्रू होते, पण MLA बनण्यासाठी आपल्याला जनतेवरती, वोटिंगवरती त्यांना जबाबदार राहावं लागते. तर सांगण्याचा अर्थ असा की आता MLAची पॉवर बघू आपण काय. तर MLAची जी पॉवर आहे, त्यांची जी क्षमता आहे, तर त्यांची क्षमता आहे, त्यांचा तालुका त्यांच्या पूर्ण अंडर असते आणि त्या तालुक्यामध्ये पूर्ण पोलीस स्टेशन, पूर्ण शाळा, पूर्ण पेट्रोल पंप, कुठं भेसळ होते का, कोणत्या फॅक्टरीमध्ये काही भेसळ अडल्ट्रेशन हे होत आहे का, त्यामध्ये कुठं बिअर बार काही चालू आहे का, तर हे बंद करण्याचे आदेश हे MLA देऊ शकते. आणि MLA पूर्ण पोलीस स्टेशनचं, पूर्ण कॉलेजेसचं यांचं इन्स्पेक्शन सुद्धा करतात आणि इन्स्पेक्शन केलंच पाहिजे. आता समजा काही टोल नाका आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये, तिथं टोल नाक्यामध्ये अवैध तुमची वसुली होत आहे याची प्रवाशांची, तर त्यामध्ये तर रोखण्याचं काम MLAचं आहे. त्या रोखण्याचं काम IAS अधिकाऱ्याचं पण आहे, पण त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम MLA करतो. ठीक आहे. तर अशा खूप काही जबाबदाऱ्या आहेत. आता MLA आहे, MLA जर ठरवलं की आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला जनसंवाद घ्यायचा आहे, ओके, जनसंवाद घ्यायचा आहे. जनसंवादामध्ये सर्व जे लोक आहे आपल्या तालुक्यातले, मतदारसंघामधले सर्व आपण बोलवायचे, एका लाईननं बसवायचे, त्यांना काही सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी बोलवायचे, तहसीलदार बोलवायचे, BDO, SP, DPO सर्व अधिकारी आपण बोलवायचे. त्यामध्ये नंतर त्या लोकांच्या समस्या काय, ह्या समस्या लिहून घेणे, हे समस्या लिहून घेणे आणि जो रिलेटेड ऑफिसर्स डिपार्टमेंटचा जो अधिकारी आहे त्याच्याकडे त्या समस्या देणे. मग त्या समस्या देऊन लगेच तोडगा काढायचा आणि 8 दिवसामध्ये त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. आणि नाही सॉल्व्ह झाल्या तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. म्हणजे पोलीस ऑफिसरला, इन्स्पेक्टरला सस्पेंड करण्याचे किंवा त्याची बदली करण्याचे अधिकार MLA ला असतात, पण हे आपल्याला माहिती पाहिजे. मग MLA तसा चारित्र्यवान जर असला तर आपल्या तालुक्याचा विकास हा 100% होणार आहे. तर अशा पद्धतीने खूप काही आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये करू शकतो. घरकुल योजना आहे, प्रत्येकाला घर भेटलं पाहिजे, पाणी शुद्ध भेटलं पाहिजे, एज्युकेशन प्रत्येक विद्यार्थ्याला, गरीब विद्यार्थ्याला पण भेटलं पाहिजे. तर खूप काही आपण त्यामध्ये करू शकतो, MLA म्हणून, एक अधिकारी म्हणून पण. तर अशा पद्धतीनं याची पॉवर त्यामध्ये असते. आणि जॉईंट सेक्रेटरी लेवलचा अधिकारी म्हणजेच त्यामध्ये म्हणू शकतो आपण विधायक म्हणजेच MLA. तर अशा पद्धतीने मित्रांनो, जर आपल्याला त्यामध्ये बनायचं असेल तर तुम्हाला हे कौशल्य त्यामध्ये आपल्याला आत्मसात करावे लागतील, तेव्हाच आपण MLA किंवा IAS ऑफिसर तुम्ही त्यामध्ये बनू शकता. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तुम्ही कमेंट करून मला त्यामध्ये विचारा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे, कशावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते मला तुम्ही कळवा. नंतर तुम्हाला तशा पद्धतीने आपण व्हिडिओ देऊ. ठीक आहे, मी इथे थांबतो. तुम्ही कमेंट मला करा. धन्यवाद. जय हिंद.